नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समीर साताळकर तुम्हा सर्वांचे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आज मी एका ग्रामर ह्या प्रकाराला सुरुवात करणार आहे. आत्तापर्यंत मी तुमच्या पुढे वेगवेगळ्या संदर्भातले व्हिडिओ सादर केले. जसे मी आत्तापर्यंत तुमच्या पुढे एरर डिटेक्शन वर एक व्हिडिओ आणलेले आहेत. व्होकॅब्लरीवर मी व्हिडिओ तुमच्या पुढे सादर केलेले आहेत आणि आजपासून मी तुमच्या पुढे वेगवेगळ्या ग्रामर आयटम्सवर व्हिडिओ सादर करत आहे. त्यामध्ये पहिला आज ग्रामर आयटम मी निवडलेला आहे क्वेश्चन टॅग. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन टॅग या ग्रामर आयटम अंडर मी 10 आव्हानात्मक अशी वाक्य तुमच्या पुढे आणलेली आहेत. जर तुम्हाला ही 10 वाक्य व्यवस्थित सोडवता आली तर तुम्ही गृहीत धरा तुम्हाला हा ग्रामर आयटम परिपूर्ण कळलाय आणि परीक्षेला या ग्रामर आयटम अंडर विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची तयारी पण तुमची व्यवस्थित झाली आहे असं गृहीत धरा. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूयात. आजपासून एक नवीन सेक्शन मी तुमच्या पुढे उघडलेला आहे. ज्या सेक्शनचं नाव आहे ग्रामर सेक्शन, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या ग्रामर आयटमवर निवडक आणि आव्हानात्मक वाक्य तुम्हाला सादर करणार आहे आणि ती वाक्य तुम्हाला अर्थात तुम्हाला प्रथम देऊन नंतर उत्तरासह समजून सांगणार आहे, जेणेकरून तो ग्रामर आयटम येणाऱ्या परीक्षांच्या साठी तुमचा परिपूर्ण व्हायला मदत होईल. अर्थात मी अख्खा ग्रामर आयटम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिकवू शकत नाही, लक्षात घ्या, थोडे बंधनं पडतात. पण मी त्या ग्रामर आयटमवर निवडक आणि आव्हानात्मक अशी प्रश्न आणेन की ज्यावरून तुम्हाला तो ग्रामर आयटम परिपूर्ण कळलाय की नाही हे समजायला मदत होईल आणि परीक्षेच्या दृष्टीनं तो ग्रामर आयटम तुम्हाला व्यवस्थित समजला की नाही हे तुम्हाला कळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता ग्रामर क्वेश्चन टॅग या ग्रामर आयटम अंडरचं पहिलं वाक्य तुमच्या समोर मी आणलेलं आहे. चारही ऑप्शन त्याच्या समोर आहेत. तुम्ही लक्षात घ्या, वाचा आणि समजून घ्या की त्याचं करेक्ट उत्तर काय असावं. मी काही वेळातच त्याचं उत्तर आणि स्पष्टीकरण घेऊन येतच आहे. ओके, बघूया. तर वाक्य तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. एव्हरीवन फॉरगॉट द टीचर्स बर्थडे यस्टरडे. तर ह्या वाक्यासाठी करेक्ट क्वेश्चन टॅग काय असेल? तुमच्या मनात तुम्ही तुमचं उत्तर तयार करा. काही क्षणातच उत्तर तुमच्या समोर आहे. तर तुम्ही उत्तर गृहीत धरलंच असेल विद्यार्थी मित्रांनो. तर या वाक्याचा करेक्ट क्वेश्चन टॅग तुमच्या समोर आहे. त्या वाक्याचा करेक्ट क्वेश्चन टॅग आहे डिडंट दे. तर असं का? अर्थात मी तुम्हाला समजून सांगतोच आहे. तर ह्या वाक्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डिडंट दे. तर असं का? तर ह्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या समोर मी सादर केलेलं आहे, समजून घ्या. अर्थात मी इंग्लिशमध्ये वाचतो परत मराठीमध्ये पण समजून सांगतो. तर इफ द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स, वाक्याचा जर कर्ता हॅपन्स टू बी थर्ड पर्सन सिंग्युलर, जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल अँड इट्स जेंडर, आणि त्याचं लिंग तो पुरुष आहे का स्त्री आहे हे इजंट स्पेसिफाईड, स्पष्ट केलं गेलेलं नसेल. परत एकदा, एखाद्या वाक्याचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल आणि त्याचं लिंग स्पष्ट केलं गेलं नसेल, देन तर मग इट्स प्रोनाउन इज कन्सिडर्ड ॲज दे, तर त्याचं सर्वनाम दे असं मानलं जातं, ही आणि शी असं नाही. वाईल फॉर्मिंग द क्वेश्चन टॅग ऑफ सच अ सेंटेन्स, अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग तयार करताना. लक्षात आलं? जर एखाद्या वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल आणि त्याचं लिंग तो स्त्री आहे का पुरुष आहे हे स्पष्ट केलं गेलं नसेल, तर अशा तृतीय पुरुषी एकवचनी करता लिंग स्पष्ट नसलेला त्याचं क्वेश्चन टॅग साठी जे सर्वनाम घ्यावं लागतं ते दे असं असतं, ते ही आणि शी असं नसतं. हा तो रूल. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. 10 अतिशय आव्हानात्मक वाक्य आहेत या ग्रामर आयटमची. जर ही वाक्य आली तर हा ग्रामर आयटम परिपूर्ण कळला असं तुम्ही कॉन्फिडेंटली गृहीत धरा, समजून घ्या. ठीक आहे, पुढचं वाक्य तुमच्या समोर आहे बघा. नो वन टूक द वॉर्निंग सिरियसली ॲट फर्स्ट. अर्थात मी यातले मूलभूत आणि बेसिक नियम समजून सांगत नाही, ते तुम्हाला माहित असावे असं मी गृहीत धरतो. तुम्हाला अगोदरच सांगितले की कुठलाही ग्रामर आयटम इथं व्हिडिओमध्ये परिपूर्ण असं शिकवता येत नाही, म्हणून मी काय केलं, त्या ग्रामर आयटमची आव्हानात्मक वाक्य तुमच्या समोर आणून त्याचं स्पष्टीकरण करतो, म्हणजे तो ग्रामर आयटम तुम्हाला कळला की नाही परिपूर्ण हे समजायला तुम्हाला मदत होईल. ठीक आहे, वाक्य तुमच्या समोर आहे. तर या वाक्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हे डिड दे. तेच आहे, एकतर वाक्य मूळचं नकारार्थी असल्यानं त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार, हे तर फिक्स आहे, बेसिक रूल आहे. बाकी डिड का आलं तर मूळ वाक्य साध्या भूतकाळात आहे आणि त्याचं हेल्पिंग वर्ब नाही म्हणून, ते पण बेसिक फॉर्म आहे. दे हा सर्वात टफ पार्ट आहे आणि तो मागच्या नियमानुसारच आला की नो वन हा करताय तृतीय पुरुषी एकवचनी आणि त्याचं लिंग त्याचं जेंडर नाही स्पष्ट, तो स्त्री आहे का पुरुष आहे, म्हणून त्याचं सर्वनाम क्वेश्चन टॅग साठी विद्यार्थी मित्रांनो दे असं घेतलेलं आहे. पुढचं एक वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा त्याचं उत्तर तुम्हाला येतंय का? अर्थात आव्हानात्मक वाक्य आहे. द डॉक्टर शोड लिटल होप ऑफ अ पेशंट सर्वायवल.
हा असं वाक्य आहे. या वाक्याला जर तुम्हाला क्वेश्चन टॅग लावावा लागला, वापरायचा झाला, तर तो कोणता असेल? परीक्षेत म्हणाल तर नक्की विचारलं जाईल असा प्रश्न 100%. तुम्ही फक्त उत्तराचा प्रयत्न करा. परीक्षेची परिपूर्ण तयारी होती आहे हे माझ्याकडनं तुम्ही गृहीत धरा. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तुमच्या समोर आहे 150. ओके, तर आता 150 का आला, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. उत्तर काय आहे? 150. तर का तसं आलं, तर त्याचं एक ह्या वाक्यानंतर स्पष्टीकरण सांगतो. पहिला हे वाक्य पण सोडवा आणि मग दोन्ही वाक्य मिळून पुढे स्पष्टीकरण आहेच. ठीक आहे, 150 हे उत्तर होतं. आता ह्या प्रश्नाचं उत्तर बघा काय येतंय तुमचं. There were just few doors left open for him to turn to in his difficult times. हा, हे मी आता तुम्हाला सांगतो की जर वाक्याचा करता देर असेल तर क्वेश्चन टॅग साठी जे सर्वनाम घ्यावं लागतं कर्त्याचं ते देरच असतं, हे मी इथंच सांगतो. तर या वाक्याचं उत्तर तुमच्या समोर आहे. उत्तर आहे वेअर देअर. तर असं का झालं? दिसताना तर वाक्य कुठेही नकारार्थी दिसली नाही, मग वाक्याचं क्वेश्चन टॅग होकारार्थी का केला? दिसताना वाक्य होकारार्थी असूनही ती नकारार्थी का मानली आणि त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी का केला? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचं स्पष्टीकरण तुमच्या समोर आलेलं आहे. तो रूल असा आहे, इफ अ सेंटेन्स कंटेन्स एनी ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, जर वाक्यामध्ये खालीलपैकी कुठलाही शब्द असेल तर इट इज कन्सिडर्ड निगेटिव्ह, ते वाक्य नकारार्थी मानलं जातं या ग्रामर आयटम अंडर, अँड हेन्स इट्स क्वेश्चन टॅग टर्न्स पॉझिटिव्ह, आणि म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी तयार केला जातो, होकारार्थी बनतो. आणि त्या शब्दांची यादी द लिस्ट ऑफ वर्ड्स आहे पुढं. स्केअर्सली, बेअरली, रेअरली, सेल्डम, हार्डली, लिटल आणि फ्यू, ही ती शब्द आहेत. यापैकी एक जरी शब्द विद्यार्थी मित्रांनो वाक्यात असेल तर वाक्य नकारार्थी मानलं जातं आणि त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो त्यामुळं होकारार्थी केला जातो, तयार होतो, मांडला जातो. वाक्यामध्ये यापैकी एकही शब्द आला तर वाक्य नकारार्थी मानतात आणि वाक्याचा क्वेश्चन टॅग त्यामुळं होकारार्थी बनतो. असं तो रूल आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचं वाक्य घ्या. त्याच नाही, तो नियम संपला, हा दुसरा नियम आहे. तर बघा, लिटल आलं तर, अ लिटल आलं तर नाही. ठीक आहे, हे वाक्य तुमच्या समोर आहे. वाक्य वाचून त्याचा तुमच्या मनात क्वेश्चन टॅग ठरवा. आय हॅड अ लिटल कॉन्फिडन्स टू रीच द स्टेशन इन टाइम. थोडा कॉन्फिडन्स होता मला स्टेशनला पोहोचायला, असं या वाक्याचा अर्थ आहे. तर तुमच्या मते काय वाटतं या वाक्याचा क्वेश्चन टॅग? अतिशय चांगली आणि महत्वाची वाक्य मी निवडून आणलेली आहेत तुमच्यासाठी क्वेश्चन टॅग या ग्रामर आयटम अंडर. आजपासून मी वेगवेगळ्या ग्रामर आयटम वरची अशी निवडक वाक्य तुमच्या पुढे सादर करतोय, जेणेकरून तो ग्रामर आयटम तुमचा परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण झालाय की नाही हे समजायला तुम्हाला नक्की मदत होईल. ठीक आहे, या वाक्याचं उत्तर तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, डिडंट आहे. तुम्हाला वाटलं असेल हॅडंट आहे किंवा हॅड आहे, असं काही आहे का? तर नाही, उत्तर आहे डिडंट आहे. तर असं का आलं? तर बघूया, त्याचा एक महत्वाचा रूल असा आहे. तो रूल असा आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ अ सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह, जर वाक्य होकारार्थी असेल, अँड इट कंटेन्स हॅव, हॅज, हॅड, म्हणजेच हॅव ऑर हॅज ऑर हॅड ॲज अ कनेक्टिंग वर्ब. अर्थ असा आहे, पुढे वाचू नका, माझं परत ऐका. जर वाक्य होकारार्थी असेल आणि वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज किंवा हॅड हेच कनेक्टिंग वर्ब म्हणून आले असतील, म्हणजेच एकमेव क्रियापद म्हणून आले असतील, म्हणजे वाक्यात हॅव किंवा हॅज किंवा हॅड व्यतिरिक्त दुसरं कोणतंही क्रियापद नसेल, म्हणजेच हॅव आणि हॅज आणि हॅडच वाक्याचं एकमेव क्रियापद असतील, त्यालाच कनेक्टिंग वर्ब म्हणतात. तर then the question tag of such a sentence is formed by using following helping verbs. तर मग अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग तयार होताना खालील सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो. तर ती पुढची तुमच्या समोर दिली आहे. जर वाक्यात हॅव हेच एकमेव क्रियापद असेल, वाक्यात हॅव व्यतिरिक्त दुसरं कोणतेही क्रियापद नसेल, म्हणजेच वाक्यात हॅव हेच कनेक्टिंग वर्ब असेल, तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग तयार करताना सहाय्यकारी क्रियापद घेतलं जातं विद्यार्थी मित्रांनो, डोंट. तर तेच हॅज साठी घेतलं जातं डझंट आणि हॅड साठी घेतलं जातं डिडंट. म्हणजे हॅव, हॅज, हॅड हेच एकमेव क्रियापद असतील वाक्यात, त्यांच्या पुढे मुख्य क्रियापद आले नसतील, तर मग वाक्यात क्वेश्चन टॅग साठी सहाय्यकारी क्रियापद डोंट, डझंट, डिडंट घेतली जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढचा नियम असा आहे की इफ अ सेंटेन्स इज निगेटिव्ह, जर वाक्य नकारार्थी असेल, अँड इट कंटेन्स हॅव, हॅज ऑर हॅड ॲज अ कनेक्टिंग वर्ब, आणि वाक्यात हॅव किंवा हॅज किंवा हॅड व्यतिरिक्त दुसरं कोणतेही क्रियापद नसेल, म्हणजे वाक्यात हॅव किंवा हॅज किंवा हॅड हेच एकमेव क्रियापद असतील, देन द क्वेश्चन टॅग ऑफ सच अ सेंटेन्स इज फॉर्म बाय युझिंग फॉलोइंग हेल्पिंग वर्ब. तर मग अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग खालीलपैकी
योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेऊन तयार होतो. जे तक्ता दिलाय, वाक्य नकारार्थी असेल आणि हॅव हेच वाक्यात एकमेव क्रियापद असेल, हॅव शिवाय दुसरं कोणतेही क्रियापद वाक्यात नसेल, म्हणजे हॅव्हच वाक्याचं एकमेव वर्ब ज्याला कनेक्टिंग वर्ब म्हणतात तसं असेल, तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग तयार होताना डू हे क्रियापद वापरलं जातं. हॅज साठी ते डज असतं आणि हॅड साठी ते डीड असतं. हा तो रूल आहे विद्यार्थी मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला तो समजला असेल. ठीक आहे. काही वाक्य या नियमाच्या अनुसार काही एक्स्ट्रा वाक्य मी तुमच्या पुढे आणलेली आहेत, ती वाचा आणि समजून घ्या. जसं पहिलं वाक्य आहे, शी हॅज अ ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर. या वाक्यामध्ये हॅज हे एकमेव क्रियापद आहे. हॅज व्यतिरिक्त वाक्यात दुसरं क्रियापद नाहीये, म्हणजे हॅज हेच वाक्याचं एकमेव वर्ब, त्याला कनेक्टिंग वर्ब म्हणतात. म्हणल्यावर वाक्याचं क्वेश्चन टॅग आहे डझंट शी, कारण वाक्य होकारार्थी आहे. पुढच्या वाक्यात हॅड हे एकमेव क्रियापद असल्यामुळं आणि वाक्य होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग लागला डिडंट इट. तिसऱ्या वाक्यात वाक्य नकारार्थी आहे आणि हॅज हेच एकमेव क्रियापद आहे आणि नकारार्थी वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी स्त्री आहे, म्हणून उत्तर डज शी. चौथ्या वाक्यामध्ये वाक्य नकारार्थी आहे, लिटिल शब्दाच्या उपस्थितीमुळे वाक्य नकारार्थी झालं, त्यामुळे क्वेश्चन टॅग होकारार्थी येणार फिक्स आणि वाक्यामध्ये हॅव हे एकमेव क्रियापद आहे म्हणजे कनेक्टिंग वर्ब आहे, म्हणून उत्तर आलं डू दे. आणि शेवटच्या वाक्यात वाक्य नकारार्थी आहे आणि हॅड हे कनेक्टिंग वर्ब आहे, म्हणून वाक्याचा क्वेश्चन टॅग लागला डिड इट. समजून घ्या शांतपणे. परत व्हिडिओ प्ले करून तुम्ही बघू शकता ही सगळी वाक्य पॉज करून आणि समजून घेऊ शकता की याचं उत्तर काय आले. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो 6वं. बघा, वाक्य तुमच्या समोर आहे. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. बघा तुमच्या मनात कोणतं ऑप्शन येत आहे, म्हणजे कोणतं उत्तर तुम्हाला बरोबर वाटतंय. दिलेल्या वाक्याचा योग्य क्वेश्चन टॅग कोणता. परीक्षेला म्हणाल तर नक्की विचारलं जाऊ शकतं असं वाक्य. परीक्षेला उपयोगी असणारी वाक्यच मी तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे, याबाबत खात्री बाळगा. निवडक आणि आव्हानात्मक वाक्य आहेत. अख्खा ग्रामर आयटम काय मी इथं तुम्हाला समजून सांगत नाहीये. त्या ग्रामर आयटमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही इकडं आला तर छानच होईल. निवडक वाक्य आहेत जेणेकरून तो ग्रामर आयटम तुम्हाला परिपूर्ण कळायला मदत होईल. ठीक आहे. तर या वाक्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो शॅल वी. तर असं का, तर त्याचा रूल, त्याचा नियम तुमच्या समोर आलाय. बघा, इफ अ सेंटेन्स आयदर अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह बिगिन्स विथ लेट्स और लेटर्स, वाक्य होकारार्थी असो नकारार्थी असो, जर ते लेटर्स किंवा लेट्स न सुरू होत असेल तर इट्स क्वेश्चन टॅग इज फॉर्म विथ द हेल्पिंग वर्ब शॅल फॉलोड बाय वी, दॅट इज शॅल वी. तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल वी असाच तयार केला जातो. मग वाक्य होकारार्थी असो नकारार्थी असो, जर ते लेट्स किंवा लेटर्स न सुरू होत असेल तर अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग पाठ करून टाका शॅल वी असाच असतो. ठीक आहे. पुढचं वाक्य घ्या बाळा विद्यार्थी मित्रांनो माझ्या. इट्स ट्रू दॅट मॅन्स ऍक्शन्स डिटरमाइन हिज फेट. हे खरं आहे की माणसाचं कृत्यच त्याचं भाग्य ठरवतात. ओके, असं हे ते वाक्य आहे. बघा तुम्हाला काय वाटतं, कोणतं उत्तर हा त्याचा करेक्ट क्वेश्चन टॅग आहे. तर या वाक्याचं करेक्ट उत्तर तुमच्या समोर. तर या वाक्याचं करेक्ट उत्तर आहे इजंट इट. डोंट दे नाही, या वाक्याचं करेक्ट उत्तर आहे इजंट इट. तर असं का, तर त्याचा रूल असा आहे, अन इम्पॉर्टंट रूल असा आहे, इफ अ सेंटेन्स कंटेन्स अ मेन क्लॉज अँड अ सबऑर्डिनेट क्लॉज. जर एखाद्या वाक्यात एक मेन क्लॉज मुख्य उपवाक्य आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज दुय्यम उपवाक्य असेल, जसं मागच्या वाक्यात होतं, तर क्वेश्चन टॅग इज अप्लाइड ओनली टू द मेन क्लॉज अँड नॉट द सबऑर्डिनेट क्लॉज. तर वाक्याचा क्वेश्चन टॅग हा फक्त मेन क्लॉजशीच संबंधित ठेवावा लागतो. म्हणजे वाक्याचा क्वेश्चन टॅग हा फक्त मेन क्लॉजचाच विचार करून तयार करावा लागतो, सबऑर्डिनेट क्लॉजचा त्यात विचार होत नाही. मग मागचं जे वाक्य आहे हे बघा, ह्याच्यामध्ये इट इज ट्रू हा मेन क्लॉज आहे अँड दॅट द मॅन्स ऍक्शन्स डिटरमाइन हिज फीट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग नियमानुसार आपल्याला क्वेश्चन टॅग तयार करायचा असेल तर फक्त मेन क्लॉज म्हणजे इट्स ट्रू याच मेन क्लॉजचा विचार करावा लागतो, त्यालाच क्वेश्चन टॅग लागू होतो, सबऑर्डिनेटला नाही. म्हणून ते उत्तर तसं आलं. ठीक आहे. काही उदाहरणं मी तुमच्या पुढे आणलेली आहेत. 3 उदाहरणं आहेत. जसं पहिलं उदाहरण आहे, न्यूटन डिस्कवर्ड दॅट ग्रॅव्हिटी पुल्स एव्हरीथिंग डाऊन. या वाक्यामध्ये मेन क्लॉज आहे न्यूटन डिस्कवर्ड आणि दॅट पासूनचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. नियमानुसार सबऑर्डिनेट क्वेश्चन टॅग फक्त मेन क्लॉजला लागतो, मग इथं तो फक्त न्यूटन डिस्कवर्ड या वाक्यालाच लागू होईल. दॅट पासून सुरू होणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉजचा क्वेश्चन टॅगशी काही संबंध नसतो.
त्यामुळे फक्त जो मेन क्लॉज आहे त्याला अनुसरूनच तुमचा क्वेश्चन टॅग तयार होतो. पुढच्या वाक्यात मेन क्लॉज आहे फार्मर्स आर हॅपी, बाकी वेन पासूनचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्यामुळे क्वेश्चन टॅग फक्त फार्मर्स आर हॅपी या वाक्यालाच लागू होईल. म्हणून उत्तर आहे आरंट दे. आणि तिसऱ्या वाक्यात तो योगेश सिंग्स ॲज योगेश सिंग्स नाईसली हा मेन क्लॉज आहे. आणि ॲज डॉट 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 ॲज प्रोफेशनल सिंगर्स डू हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. परत एकदा ऐका, योगेश सिंग्स नाईसली हा मेन क्लॉज आहे आणि ॲज डॉट 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 ॲज प्रोफेशनल सिंगर्स डू हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्यामुळे नियमानुसार योगेश सिंग्स नाईसली या मेन क्लॉजलाच तुमचा क्वेश्चन टॅग लागू होईल. त्यामुळे उत्तर येईल डझंट ही. ठीक आहे. पुढचं उत्तर तुमच्या समोर, वाक्य तुमच्या समोर आहे बघा. आय एम लिटल इंटरेस्टेड इन टुडेज डर्टी पॉलिटिक्स असं हे वाक्य आहे. या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय असावा बघा तुमच्या समोर आहे. चारही ऑप्शन. तुम्हाला काय योग्य वाटतं तुमच्या मनात गृहीत धरा. म्हणजे परीक्षेला जणू ते उत्तर तुम्ही टिक केलं असं होईल ते. मग ते बरोबर आहे का चूक आहे बघूया. ठीक आहे. उत्तर तुमच्या समोर. उत्तर आहे एम आय. कारण वाक्यात लिटिल मुळे वाक्य नकारार्थी झालं. लिटिल असलं असतं तर नकारार्थी नसलं असतं, पण नुसतं लिटिल मुळे वाक्य नकारार्थी झालं म्हणून क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आणि म्हणून तो एम आय झाला. समजा वाक्य होकारार्थी असलं असतं तर ह्याच वाक्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय झाला असता. हे तुम्हाला माहितीच आहे. ते बेसिक मानतो मी. त्या मूलभूत गोष्टी त्या तुम्हाला माहित असतातच. त्यामुळं त्याच्याकडे जात नाही. निवडक चॅलेंजिंग वाक्यच तेवढी आणली आहेत मी. तर जर वाक्य होकारार्थी असलं असतं आणि एम या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद म्हणून आलं असतं तर वाक्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय झाला असता. पण इथं आणि नकारार्थी वाक्यामध्ये जर एमचं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग एम आय होतो, ते माहिती आहे. फक्त इथं वाक्य नकारार्थी काय तर लिटलच्या उपस्थितीमुळे वाक्य नकारार्थी झालं. ठीक आहे. पुढचं वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. डोंट पे मच अटेन्शन इम्पॉर्टन्स टू युअर इल विशेस. तर तुमचं जे अहित चिंततात त्यांच्याकडे त्यांना जास्त महत्व देऊ नका, अशा अर्थाचं वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य नकारार्थी. तर या वाक्याचं उत्तर काय तुमच्या मते? 4 ऑप्शन आहेत. तुम्ही बघा कोणतं ऑप्शन करेक्ट वाटते तुम्हाला. निवडा, तुमच्या मनात गृहीत धरा आणि तुम्हाला करेक्ट उत्तर काही क्षणातच आता येईल समोर. तर उत्तर तुमच्या समोर आहे. याचं करेक्ट उत्तर आहे विल यू. विल यू. तुम्हाला जर काय दुसरं वाटत असेल तर रॉंग आहे. उत्तर आहे विल यू. तर याचं कारण असं आहे, तर त्याचा रूल असा आहे, इफ अ सेंटेन्स हॅपन्स टू बी अन इम्पॅरेटिव्ह वन. जर वाक्य एक आज्ञार्थी असेल देन वेदर इट्स अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह, मग ते आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असो नाही तर नकारार्थी, इट टेक्स ओनली वन क्वेश्चन टॅग विच इज विल यू. तर अशा वाक्याला फक्त एकच क्वेश्चन टॅग लागू होतो आणि तो असतो विल यू. संपलं. वाक्य आज्ञार्थी असेल, क्रियापदानं सुरू होणारं किंवा डोंट किंवा नेव्हरनं सुरू होणारं नकारार्थी. आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असो नकारार्थी असो, त्याचा क्वेश्चन टॅग एकच असतो विल यू. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा. each student of this girl if this all girls school must bring parents permission for the expedition. ठीक आहे. तुम्ही वाचा. तर हे वाक्य व्यवस्थित वाचा. 4 खाली ऑप्शन्स आहेत आणि काय उत्तर असेल हे बघूया. तर उत्तर तुमच्या समोर. करेक्ट उत्तर आहे मसनशी. कारण की या वाक्याचा जो कर्ता आहे ईच स्टुडंट हा तृतीय पुरुषी एकवचनी असला तरी त्याचं जेंडर, त्याचं लिंग स्पष्ट आहे. कारण की मुलींच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी असा त्या वाक्याचा अर्थ आहे. ईच स्टुडंट ऑफ दिस ऑल गर्ल्स स्कूल. मग या वाक्याच्या कर्त्यामध्ये स्पष्ट म्हणले की मुलींच्या शाळेतली प्रत्येक विद्यार्थिनी असं म्हणलेलं आहे. म्हणजे वाक्याचा कर्त्याचं जेंडर स्पष्ट आहे. म्हणजे तो तृतीय पुरुषी एकवचनी आहे आणि त्याचं जेंडर फेमिनाईन हे स्पष्ट आहे. म्हणून त्या वाक्याच्या क्वेश्चन टॅग साठी कर्त्याचं सर्वनाम शी असं होणार. आणि वाक्य होकारार्थी आहे आणि मस्ट हे त्याचं सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून त्याचं क्वेश्चन टॅग मध्ये रूपांतर मसंट असं होणार. त्यामुळे उत्तर आहे मसंट शी. आणि शेवटचं वाक्य तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. एव्हरीथिंग वॉज जस्ट सेम. ह्या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय काढाल, काय कराल? 4 ऑप्शन आहेत तुमच्या पुढे बघा. तर या वाक्याचं उत्तर तुमच्या समोर. उत्तर आहे वॉजंट इट.
तर लक्षात घ्या, एकतर फिक्स आहे की वाक्य होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग नकारार्थी होणार. प्रश्न होता इथं कर्त्याचं सर्वनाम काय घ्यायचं, तर तुम्हाला एव्हरीथिंगचं एव्हरीथिंग वाटलं असेल, तसं वाटलं तर ते चूक आहे. वाक्याचा करता एव्हरीथिंग असो, नथिंग असो, एनिथिंग असो, यापैकी कुठलाही करता असेल तर त्याच्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये सर्वनाम इटच घ्यावं लागतं. वाक्याचा करता एव्हरीथिंग असो, एनिथिंग असो, नथिंग असो, त्या वाक्यात त्या कर्त्यासाठी क्वेश्चन टॅग मध्ये सर्वनाम म्हणून इटच घ्यावं लागतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही 10 वाक्य तुमच्यासाठी आणली होती. मी ग्रामर सेक्शन सुरू केलेलं आहे. यामध्ये मी प्रत्येक ग्रामर आयटमची काही निवडक महत्वाची आव्हानात्मक वाक्य तुमच्या समोर स्पष्टीकरणासह सादर करणार आहे, जेणेकरून त्या ग्रामर आयटमला तुम्हाला एक फिनिशिंग टच देता येईल किंवा तुम्हाला खात्री करून घेता येईल की तो ग्रामर आयटम मला परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण कळलाय का. ठीक आहे, यातनंही पुढे मी बरेच व्हिडिओ आणणार आहे, बघत राहा. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन पण दाबा. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही कमेंट्स असतील तर जरूर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा, लिहा. मी आतुरतेनं त्या कमेंट्स वाचत आहे आणि त्या पद्धतीनं माझ्या व्हिडिओमध्ये मी बदल आणि सुधारणा करत आहे. ठीक आहे, तर एवढाच होता आजचा व्हिडिओ. बाय, आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया.